हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे मला 1 किलोच्या एक केकची ऑर्डर आणि मटेरियल नसल्यामुळं मी आता इथं आले होते मटेरियल घ्यायला आणि आता ते मटेरियल घेऊन मी आलेले आहे घरी. केक बेक करायला ठेवला होता आणि बाकीचं करायचं बाकी होतं. आता हे सगळं केक रेडी झालेलं आहे. तुम्हाला केक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता हा केक रेडी आहे, पण मला आता ते डिलिव्हरी करायला पण घरकुलमध्ये जायचं आहे. ते आले असते, पण मला झोमॅटो डिलिव्हरीसाठी पण जायचं आहे. त्यामुळं मी म्हणाले की तुम्ही थांबा, मीच येते तुमच्या तिथे आणि डिलिव्हरी करून जाते. नंतर मग मी पेट्रोल भरलं आणि आता फर्स्ट डिलिव्हरी आली होती मला मोमोची निगडीमधली आणि ती ऑर्डर मी डिलिव्हर केली. नंतर आली होती मला शोरमा किंगची ऑर्डर आणि ही एक्सेल ऑर्डर होती. आता माझ्यासोबत आणखी एक झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर आहे आणि त्यांच्यासोबत मला ही डिलिव्हरी करायला जायचं आहे. मग आम्ही लोकेशनवर पोहोचलो आणि मी त्यांना म्हणाले की मी जाते वरती, तुम्ही थांबा. ती ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला बँगलोर आयर बेकरीची ऑर्डर आली होती आणि इथले जे ओनर होते ते म्हणाले तुम्ही व्हिडिओज बनवताना, आणि त्यांनी मला ओळखलं होतं. नंतर ती ऑर्डर मी समर्थ हेरिटेजमध्ये डिलिव्हर केली. नंतर मला आली होती अकोर्डीच्या या आउटलेटची आणि तिथे माझा खूप जास्त वेळ वाया गेला होता. नंतर मला अर्धा पाऊण तासानंतर ऑर्डर मिळाली आणि ती डिलिव्हर केली. मग 4च डिलिव्हरी झाले. खूप वेळ झाला तरी पण ऑर्डर्स नाही आहे, बराच वेळ वेट करावा लागतो. नंतर आणखी एक ऑर्डर पिक केली होती, पण त्याचा व्हिडिओ करायचा विसरले बहुतेक मी. ती ऑर्डर मी डिलिव्हर केली होती राहुल डाऊनटाऊनला. नंतर आले होते मी ताटवडेच्या बर्गर किंगला आणि तिथे खूप जास्त वेटिंग करावं लागत होती. मला ऑर्डर रेडी होती तरी पण तिथं अटेंड करायला कोणीच नव्हतं. माझ्यासारखे तिथे जवळजवळ 8 ते 10 झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर होते आणि ती ऑर्डर फायनली मिळाली. मग डिलिव्हर केली. नंतर आली होती मला चितळे बंधूंची ऑर्डर आणि ती ऑर्डर डिलिव्हर केली. नंतर आली होती डेली ईटची ऑर्डर. इथे पण लोक होते, पण मला ऑर्डर माझी लवकर मिळाली, ती डिलिव्हरी केली. नंतर आली होती मला वाकडच्या गजबोची ऑर्डर. ती ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला आली होती झोमॅटो हबची ऑर्डर आणि यावेळेस मला झोमॅटो हबवाल्याने लवकर पार्सल दिलं होतं. पार्सल खूप मोठं होतं, ते बसत नव्हतं. बॅग असली असती तरी त्याच्यातही नसतं बसलं. समोर ठेवून मला ते डिलिव्हरी करायला जावं लागलं. ही ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी मी गेले होते वाल्लेकरवाडीला रॉयल रोहानामध्ये आणि ती ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला आली होती चावडी रेस्टॉरंटची ऑर्डर चिंचवडमधली आणि ही ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी मी लोकेशनवर पोहोचले पिंपरी गावामध्ये. मॅडमला फोन केला, त्यांचा काही रिप्लाय आला नाही. मग थोडा वेळ वेट केल्यानंतर मला सपोर्ट टीमशी कॉल करून दिलं होतं आणि नंतर मग मॅडम म्हणाले फर्स्ट फ्लोअरवरती राहते, तुम्ही वरती या. मग मी जातच होते की त्यांची लहान मुलगी पळत आली खाली पार्सल घेण्यासाठी आणि त्या मॅडम तिला ओरडल्या आणि म्हणाल्या की त्यांचं काम आहे, त्यांनाच करू दे. काही पार्सल ऑर्डर करणाऱ्यांना वाटतं की ते खूप मोठे झाले आणि आम्ही डिलिव्हरी करतो म्हणजे आम्ही खूप छोटे झाले, जाऊ द्या. नंतर ऑर्डर आली होती मला दिल्ली दरबारची. ती ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला आली होती अतिथी रेस्टॉरंटची ऑर्डर आणि इथे खूप जास्त वेटिंग होतं. माझ्यासारखे 7 ते 8 डिलिव्हरी पार्टनर वेट करत होते, पण माझी ऑर्डर रेडीच होती. ऑर्डर रेडी होती, इथं फायदा झाला, पण नंतर कस्टमरच्या तिथे खूप जास्त वेळ गेला वाया. ही ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला लास्टची ऑर्डर आली होती केक मॅनची आणि ती डिलिव्हर केली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते.